आलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना शाहीर नितीनचा शाहिरी मानाचा मुद्रा माझ्या दुसऱ्या फेरीला सुरुवात करत आहे. लक्षात ठेवा शाहीर समीरजी मेटकर म्हणून गेलेले आहे की बुवा मान राखा. मी तुम्हाला आलाव केलं बरोबर की नाही बुवा, पण आज तुम्ही माझी बायको आहात. जेव्हा तुमचा मान राखायचा तेव्हा मी राखलेला आहे बरोबर की नाही. जेव्हा तुम्हाला मान द्यायचा तेव्हा मी दिलेला आहे बुवा. पण गवळणी नंतर तू माझी बायको बरोबर की नाही. फिर डरने का काय को समीर बुवा. हा बुवा म्हणाले की बुवांची शीट गरम करायची आहे नितीन बुवांची. दापोलीचा पॅटर्न म्हणाले आणि काय म्हणाले खेडवाले लावतात वेळ. बुवा जेवढे शाहिरांबरोबर बरेचसे शाहिरांबरोबर कार्यक्रम झालेले आहेत. तुमच्या गुरुवाऱ्यांबरोबर माझे बरेच कार्यक्रम झालेले आहेत. म्हणून बुवा म्हणतात खेडवाले लावतात वेळ. आणि म्हणून बुवा तुम्ही उगाच जेव्हा करताना तेळ मग दापोलीवाले चांगलेच करतात परत फेड बुवा. लक्षात ठेवा. आणि चांगला उरून पुरलेला शाहीर आहे मी तुमच्यासारख्या कलाकारांना. बुवाना दुसरा विषय लोकांना विचारतात नितीन बुवाची बारी आवडली काय. लोक समोरून म्हणतात आम्हाला आवडली बरोबर की नाही. आणि बुवा म्हणतात मला नाही आवडली. बुवा काय स्वतःसाठी गायला आलाय का इथं. कोणासाठी आलाय. स्वतःसाठी आलाय का तुमचं मनोरंजन करायला आलाय. बुवा आपण स्वतःसाठी नाही गायला आलो, या लोकांसाठी काहीतरी द्यायला आलोय हे लक्षात असायला पाहिजे तुमचं. बुवा बुवाना तोंडावर या रसिकांनी पाडलं म्हणून बुवा आज कळलं तिकडे जाऊन. दुसरा विषय बुवा म्हणाले की मी बाई असून टोपी घालून आलो. मी बुवा नाही घातली टोपी, कारण टोपी घालणे एवढा मी अजून मोठा नाही, अजून शिकतोय मी. बुवा तुम्ही टोप्या घालताय आज बघा हा जन्माना बापी आहे बरोबर की नाही. बरोबर की नाही. आज फक्त टोपी घालून आलाय, बाकी ड्रेस पुरुषाचाच घालून आलाय की नाही का साडी घालून आलाय. बुवा बुवा तुम्ही जन्माना बाप्या आणि उगाच लावू नका लोकांना टोप्या टोपी घालून. बुवा माझ्याकडे अनेक विषय आहेत पण तुम्हाला देणार नाही. बुवा दुसरा विषय बोलून गेलेले आहेत ते ह्याचा हलवून उठत नाही. बुवांना लय भारी हौस आहे हलवायची बरोबर की नाही. 2 विषय बुवा देऊन गेले हलवायचे. हा म्हणून बुवांना म्हणायचंय काय म्हणायचंय सांभाळल्या घसरलं पाय ग अगं वय तुझं धोक्याचं हाय ग. अगं यशाईला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. याचा हलवून उठत नाही ग. किती सांगू याला मी बाय ग. ऐकून घे पहिला तुला सांगतो मी पहिला तू कामाचा राहिला नाही रे. हा बुवांचा पद आहे. बुवा थोडासा जोर लावा बरोबर की नाही. थोडासा तुम्ही दादा जोर लावा. काय म्हणायचंय बघा. जोर लावतोच जरा तू काय रे. तुझ्या आवाक्यात सारा हाय रे. दोन्ही हाताने आवलून अरे बघ जरा हलवून ताट उठून उभा तो हाय रे. दोन्ही हाताने आवलून बघ जरा हलवून ताट उठून उभा तो हाय रे. दोन्ही हाताने बुवाने दुसरी माझी गवळणीची काठ दिलेली आहे. बुवाने गवळणीची काठ सुरुवात केली वेगळी आणि दुसरं मिलने की तुम कोशिश करना वादा कभी न करना अशी ताल दिली. दादा बसलेल्या समोर बरोबर की नाही. बुवा पहिल्या चाली शिका नसतील येत तर नका देऊ. मी का तुमच्याकडे मागितली का माझी चाल द्या पुढच्या टायमाला द्या. आणि नक्कीच बुवा म्हणाले या टायमाला तुम्ही टोपी नाही घालून आलात बुवा दुसऱ्या टायमाला भेटा मी नक्की घालून येईन भेटा. आणि अशी पारी करेल ना तुमच्या बरोबर की तुम्ही सगळं विसरून जाल. बुवा म्हणून गेलेले आहेत वेगवेगळ्या डाग देईल काय काय आणि काय म्हणाले
नियत फिरली या बुवाची याला मी बोलू काय र याची लंगोटी सोडून लुगड याची लंगोटी सोडून लुगड नेसवणार मी हाय तुम्ही चांगलीच खोड आज मी बुवा म्हणणार हाय असे बुवा म्हणून गेलेला आहे. बुवा नितीन बुवाची खोड मोडायला तुम्हाला बरेच जन्म घ्यावे लागतील म्हणून तुम्हाला काय सांगायचं आहे लक्षात ठेवा. चार चौघात बुवाची बुवा म्हणून गेलेला आहे. आज काढी नवरात बुवा म्हणून गेलेला आहे. शक्ती तुऱ्यात नितीन बुवा नाही खायला डाळ भात तुला सांगतो मी रणात तुला सांगतो मी रणात नाही तुझी रे अवकात तुला सांगतो मी रणात नाही तुझी रे अवकात मुंबई वाल्याच्या लागून नादी याला केला हो मोठा गुन्हा याला नडला बघा शहाणपणा किती जणांना लावलाय चुना हो याला बदलव शाहीर म्हणा. संदीप मोरे बुवा यांनी माझ्या समोर हा पद गायलेला होता. बुवा मला काय म्हणायचं बुवा लक्षात ठेवा. बुवा करू नको तंतना काही जणांचा मोडलाय कना शक्ती तुझ्यात आहे मी जुनार उभा राहणार नाही तू पुन्हा शक्ती तुझ्यात आहे मी जुनार उभा राहणार नाही तू पुन्हा शक्ती तुझ्यात आहे मी जुनार उभा राहणार नाही तू पुन्हा शक्ती तुझ्यात आहे मी जुनार उभा राहणार नाही तू पुन्हा पुढचा विषय गायला पद अरे एकच वादा आमचा राजू दादा एकच वादा आमचा राजू दादा याला हल्लोच लावी हात कसं चावतो येऊन आणि दात हा जोर लावून थकला अरे बुवा हा रुसला आणि डाव याचा फसला नाही त्यावेळी बुवा हलवत बसला. बुवानी त्या हनुमंताचा आणि रावणाचा विषय दिलेला आहे. बुवा तुम्हाला विषय रावणाचा देतोय लक्षात असावा. या बुवाची पडली गाठ या गाठीत लावली वाट टाकली शाप याची छाटून अरे करत सामना अरे करता सामना हा माझ्या शिरेतून अरे गेली बघा हो याचे हात भर फाटून करता सामना अरे माझ्या शिरेतून अरे गेली बघा हो याचे हात भर फाटून या
लक्ष असावं. समीर बुवा सुंदर अशी लेकरी सुंदर आहे, पण बुवा लोकांना काय द्यायचं याचं थोडं भान ठेवा. म्हणून मला काय म्हणायचं आहे, लक्ष असावं. आज या सामन्याला जनसागर हा भरलेला आहे. तुझ्या सारख्या नितीन बुवा हा पूर्ण उरलेला. या शक्ती तुझ्यात मी चांगला चमुरलेला आहे. अरे या शक्ती तुझ्यात मी चांगला चमुरलेला आहे. आणि या रसिकांसमोर नितीन बुवा नेहमीच सरस ठरलेला. अरे तप तप करून देवाचं स्मरून बुवा पहिला विषय तुमच्यासाठी. अरे जप तप करून देवाचं स्मरून तिच्या पोटात गर्भ वाढला हो. लग्न आधीच याला काढला हो, मनवाऱ्यावर याला सोडला. लग्न आधीच याला काढला हो, मनवाऱ्यावर याला सोडला. दुसरा विषय बुवा म्हणून गेलेले आहेत की मी माझी मैत्री जपली. बुवा तुम्हाला तुमच्या शेरचा उत्तर कसं देतोय लक्ष असावं. अरे या रंगभूमीवर आज आपली जुगलबंदी आपली आहे. अरे ही केलेली दोस्ती बुवा मी आतापर्यंत जपली आहे. अरे ही केलेली दोस्ती बुवा मी आतापर्यंत जपली आहे. पण तू या दोस्तीला चांगला नाहीस म्हणून या बारीत आता तुझ्या डोक्यावर टपली आहे. विषयाकडे लक्ष असू द्या. अरे मारून बघाया अगये बया नको नको उगाच हवेत उडू. तुला रणात खाली पाडू, तुला रणात खाली पाडू आणि आम्ही सारे तुझ्यावर चढू. तुला रणात खाली पाडू आणि आम्ही सारे तुझ्यावर चढू.
तुमच्यासाठी आणखी एक विषय थोडक्यात देतोय, लक्ष असावं. आजच माझा झालाय पगार, अरे आला मोठा हा अतिशहाणा, अरे चालणार नाही तुझा इथं बहाना, अरे चार चौघात चावणी दात हा वागतोय विचित्र. बुवा वागून गेलेत का नाही विचित्र? कारण नितीन बुवा कधी एवढं खाली जात नाही गायला. आजपर्यंत कार्यक्रम केले पण बुवा एवढं कधी खाली जाऊन जात नाही. पण तुमच्यासाठी येणे भेटले की नितीन बुवा पण येणार तुमच्यासाठी. म्हणून मला काय म्हणायचं, अरे चार चौघात चावणी दात हा वागतोय विचित्र. अरे कोण तुला विचारतय कुत्र, अरे कोण तुला विचारतय कुत्र, बुवा तू आहेच सुतपुत्र. कोण तुला विचारतय कुत्र, बुवा तू आहेच सुतपुत्र. दुसरा विषय, उगा घालशील वाद पुरा होशील बरबाद. अरे ये खुल्या करून वळवळ्या काय घालशील रे बेड्या, मला हरवायला ये वेड्या तुझ्या जातील सतपिड्या. मला हरवायला ये वेड्या तुझ्या जातील सतपिड्या.
थोडासा वेळ घेतो तुमचा. खूप सुंदर अशी तुमच्या दोघांची बारी चालली आहे. पण तुम्हाला म्हणून सांगतो की अख्ख्या बारीमध्ये तुम्ही दोघं जरी सुपरस्टार झाला असलात तरी तुमच्याच ग्रुप मधला तुमच्या नाच मंडळामधला एक छोटासा बालकलावंत सोनी लोखंडे रील मास्टर ही मोठी पदवी त्यांनी या वयामध्ये मिळवली. त्याचा सन्मान म्हणजे अक्षरशः रामजीनगरच्या सर्व लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना भेट लावलं. आम्हाला मादलेकरची आठवण झाली जेव्हा मादलेकर छोटा होता तेव्हा अशाच पद्धतीने त्यांनी नाव कमवलं होतं. तेव्हा सोनी लोखंडेचं जरा जोरदार टाळ्यांनी त्याचं स्वागत करतो. मी सन्मान करण्यासाठी दीपक जानकर यांना विनंती करतोय की त्यांना शाल श्रीफळ अर्पण करून त्याचा सन्मान करायचा आहे. टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या. मूर्ती लहान पण कीर्तिमान म्हटले गेलेले आहे. जसे मास्टर सुनील गावस्कर होते, सचिन तेंडुलकर होते, त्यांच्या एका पंक्तीमध्ये बसणारा छोटासा कलावंत. खरोखरच जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्याने आपल्या कोकणाचं नाव किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आता कोरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कोकण न्यूज चॅनल जो आलेला आहे, राईट ना सर, काय त्यांचं नाव पूर्ण? तर दोन्ही युट्यूबर वाल्यांचा आम्ही सन्मान या ठिकाणी करतोय की तुमच्या या चॅनलवरती आमच्या रामजीनगरचं नाव कोरलं जात आहे. याच्यासारखं भाग्य नाही. तुमचाही सन्मान या ठिकाणी होतो. मी विनंती करतो आपण पुढे यायचं. तर या ठिकाणी मी विनंती करतो अध्यक्ष माननीय बाळासाहेब वांगणे, आपल्यास विनंती आहे की आपण त्या युट्यूब चॅनल वाल्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. पाहुणे येते घरात होती दिवाळी दसरा म्हटला गेलेला आहे. त्याप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं हे आमचं कर्तव्य आहे. थोडीशी डोळ्यावरती निद्रा आलेली आहे. आणि बाळा म्हणजे तुला तो बाळा नाही, आमच्यासाठी तू सध्या बाळा आहेस. तुमची बारी झाल्यानंतर तुझा ड्रेस कोड काढायचा नाहीये. तुझ्यासाठी इथं खूप फॅन्स आहेत तुझ्याबरोबर फोटो काढण्यासाठी. पुन्हा एकदा समजा काय झालं पाहिजे म्हणजे तू रामजीनगर मध्ये आलास हे आमचं भाग्य म्हणावं लागेल. कैलासवासी सुरेशजी भांगण्यांच्या स्मरणात आज या ठिकाणी हा कार्यक्रम झाला. मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम ठेवण्यात आला. मंडळाचे अभिवादन मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करत आभार व्यक्त करतो. आणि शाहीर आपण पुढे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. धन्यवाद साहेब. पुन्हा एकदा या छोट्याशा कलाकारासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. या रामजीनगरचा राजा या उत्सवासाठी आज आम्हा दोन्ही कलावंतांना संधी दिल्याबद्दल पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि छोटस गीत माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आपल्यासमोर सादर करत आहे. लक्ष असावं. शब्दांचा तो बाण रे दैवत छान रे महाराष्ट्राचा स्वाभिमान रे माननीय बाळासाहेब ठाकरे. हो हो माननीय बाळासाहेब ठाकरे.
उभे केले उभे केले आपल्या कोकणातलं गीत सादर करत आहे आणि माझ्या वारीची मी शेवट करणार आहे. शिवरायांच्या भुवरी शिवरायांच्या भुवरी कलावंतांची नगरी सौंदर्याने नटली छान निसर्गाच्या लौकिकान स्वर्गाहुनी सुंदर हे कोकण एक नंबर स्वर्गाहुनी सुंदर हे कोकण एक नंबर सौंदर्याने नटली छान निसर्गाचा
मुळशी गणपती